आज आपण बनवणार आहेत अशी आगळी वेगळी आंबा गुलाबजाम. कदाचित तुम्ही सर्वांनी कधीही न पाहिलेले आणि कधी न खाल्लेले आंबा गुलाबजाम. मग चला तर हा व्हिडिओमध्ये आंबा गुलाबजाम कसे बनवायचे ते मी सांगणार आहे. तो स्किप न करता संपूर्ण पहा, कारण मी मधून टिप्स देणार आहे. त्यामुळं तुम्ही मध्ये स्किप करू नका, संपूर्ण व्हिडिओ पहा. अशा आगळा वेगळा रसभरीत आतमध्ये रस गेलेला आणि आतमध्ये मँगोचा सुंदर स्वाद असलेला गुलाबजाम कसा बनवायचा ते पाहूया. त्याआधी आपला चॅनल लेट्स कुक मंजूला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करा. पाहूया कसा बनवायचा. आपण आता गुलाबजाम बनवायला घेऊया. त्यासाठी मी 2 कप साखर घेतलेली आहे, 1.5 कप मिल्क पावडर घेतली. आज मी मिल्क पावडरपासून गुलाबजाम बनवणार आहे ना. तुम्ही खवासुद्धा वापरू शकता आणि खव्याचे बनवू शकता. मी आंब्याचे पोळी घेतलेले आहेत. मी इथं देवगड हापूस तशा फ्रेश आंब्याच्या पोळी घेतलेल्या आहेत. तुम्ही क्रशसुद्धा वापरू शकता किंवा जो सिरप मिळतो तो वापरू शकता. मी त्यासाठी 2 चमचे मैदा घेतलेला आहे, विलायची पावडर घेतली, थोडंसं दूध घेतलेले आहे. आंबा आहे ना, आता दूध घालून मिक्सरमधून वाटून घेणार आणि गाळणीने गाळून घेणार. त्याच्या सगळ्या गुठल्या काढून घेणार, म्हणजे स्मूथ असा रस बनतो. आता आपण साखरेचा पाक करायला घेऊया. 2 कप मी साखर घेतली, तेवढंच मी पाणी घालणार आहे. जेवढी आपण साखर घेऊ ना तेवढंच पाणी घाल. मी 2 कप पाणी घालून पाक करायला ठेवणार आहे. आणि त्या पाकामध्ये थोडंसं लिंबाचा रस घालून घेणार, म्हणजे साखरेचे कणकण असे होत नाही, पाक घट्ट होत नाही. आणि त्याबरोबर मी तेल गरम करायला ठेवले, म्हणजे लगेच गुलाबजाम तळता येतील. आता माझा मँगोचा आंब्याचा असा रस तयार झालेला आहे. तो मी गाळणीने गाळून पण घेतलेला आहे. आता आपण पीठ मळून घेऊया. त्यासाठी मी थोडीशी बाजूला ठेवून बाकी सगळी मिल्क पावडर घेतलेली आहे, म्हणजे गरज वाटल्यास ती वापरता येईल म्हणून. त्याच्यामध्ये 2 चमचे मैदा घालते. तुम्हाला जसं वाटेल, एक गुलाबजाम तळून पहा, वाटले तर गरज वाटली तर अजून मैदा घाला. 1 चिमूट मी त्यात सोडा घालून घेतलेला आहे. थोडंसं चिमूटभरच किंचितसं मीठ टाकलेलं आहे आणि विलायची पावडर घालून घेतली. तीच विलायची पावडर मी आता पाकातसुद्धा घालून घेणार आहे, म्हणजे पाकातला विलायचीचा वास येईल. आता मी जसं लागेल ना तेवढाच आंब्याचा रस घेऊन पीठ मळणार आहे. थोडं करूनच तुम्ही घ्या, नाही तर पीठ पातळ होईल. आणि ठेवलेली गुलाबजामला लागणारी मिल्क पावडर आहे ती पण जर पातळ झाली तर घ्या. आणि पीठ छान असं मळून घ्यायचं, जोपर्यंत पीठ त्याचा चिकचिकपणा असा चिकटपणा जात नाही तोपर्यंत. पीठ चांगलं मळण्याचं प्रमाण म्हणजे आपल्या ताटाला लागलेलं सगळं त्या गोळ्याला लागून येते, एकसार असा गोळा तयार होतो, म्हणजे पीठ मळून तयार झाले. आता माझं बघा कसं पीठ मळून तयार झालेलं आहे. तुम्ही जर खव्याचं करणार असाल तर जास्त पीठ मळावं लागेल तुम्हाला. आता मी मिल्क पावडरचे केलेत ना, म्हणून असं पटकन माझं पीठ मळून झालं. खव्याचं असेल तर अजून घ्या, जास्त जोर देऊन मळा. आता त्याला जेवढे आकाराचे गुलाबजाम आहे त्याचे गोळे करून घ्या, आधी तुकडे करून घ्या. आणि मग 2 हाताच्या मध्ये एक गोळा घेऊन असं गोल गोल गुलाबजाम बनवा, म्हणजे गुलाबजाममध्ये क्रॅक राहता कामा नये. जिथं क्रॅक राहिला तिथं गुलाबजाम फुटतो. 2 हाताच्या मध्ये घेऊन गुलाबजाम केले ना तर क्रॅक बिलकुल राहणार नाही आहे तुम्ही. आणि क्रॅक राहिला का तर पहा, क्रॅक असेल गुलाबजाममध्ये तर लगेच गुलाबजाम तोडा, परत नवीन गुलाबजाम करा. पण क्रॅक नसेलच गुलाबजाम बनवा, म्हणजे गुलाबजाम फुटत नाहीत. आता माझे सगळे गुलाबजाम मी एकदम बनवून घेतलेले आहेत. ताट थोडेसे हलवले म्हणजे गोल गोल आकार येतो छानसा त्याचा. आता मी तळून घेणार आहे. गुलाबजाम नेहमी मंद गॅसवर तळून घ्यायचे. जर तेल जास्त तापलेलं असतं तर गुलाबजाम टाकतात क्षणी गुलाबजाम काळे होतात आणि आतमधून कच्चे राहतात, वरती काळे होतात. पण जर तुम्ही मंद गॅसवर केले ना तसे सुंदर गोल्डन कलरचे गुलाबजाम तळले जातात. आणि हलवून तळायचे, म्हणजे खाली चिटकत नाही ते तळाला. आणि छान असे गोल्डन कलरचे तळले जातात. सर्व बाजूने गोल्डन कलर येतो, म्हणून हलवत राहायचे सतत झाऱ्याने. माझे कसे छान असे गोल्डन कलर आला का नाही. आणि आंब्याचा असा पिवळा कलर दिसतो त्या गुलाबजाममध्ये, आणि गुलाबजामचा गोल्डन कलर. किती छान वाटतात येत ना ते गुलाबजाम. आपण आता दुसरी बॅच पण सेम ह्याच प्रकारे मंद गॅसवर हलवत गुलाबजाम तळून घेऊया. आणि गोल्डन कलर येईपर्यंत गुलाबजाम तळायचा. आता माझे किती छान गुलाबजाम झाले. आता सगळे गुलाबजाम तर जातात. आपला पाक आपण पाहूया. पाक असा चिपचिपाच करायचा, म्हणजे तार नाही, आणि तारेच्या जोपर्यंत जात नाही तोपर्यंत असा, पण तार बनली नाही पाहिजे. आता त्याच्यामध्ये मी मँगो इसेन्स घालून घेते, म्हणजे मँगोचा वास, आंब्याचा वास छान येईल म्हणून मी पाकामध्ये मँगो इसेन्स घातला. तुम्ही नाही घातला तरी चालेल. आता मी सर्व गुलाबजाम पाकामध्ये घालून घेते, म्हणजे लवकर माझे गुलाबजाम आतमध्ये गुलाबजाममध्ये पाक जाऊन गुलाबजाम तयार होतील. आणि आता मी गॅस बंद करणार आहे आणि गुलाबजाम झाकून ठेवणार, म्हणजे गुलाबजाम लवकर मुरतील आणि छान असे गुलाबजाम तयार होतील, रसभरीत असे रसरशीत गुलाबजाम.
चला तर आता आपले तयार आहेत आगळे वेगळे युनिक असे रसरशीत आंबा गुलाबजाम. कसे वाटले? छान वाटतात आहेत ना? किती सुंदर दिसतात आहेत. मग तुम्हीसुद्धा असे रसरशीत आंबा गुलाबजाम करून पहा आणि मला कमेंट्स करून कळवा. कमेंट्स करायची विसरू नका, कसे झाले तुमचे गुलाबजाम ते. आणि बघा आता किती छान आतपर्यंत रस पोचला का नाही. वाव, किती सुंदर असा मँगोचा ऑरेंज कलर आलेला आहे त्याला. तर किती छान रसरशीत असे गुलाबजाम आहे. मग चला तर आता आपलं लेट्स कुक मंजू या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करा. पुढील व्हिडिओमध्ये असंच भेटूया आपण.